धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मात्र हा राजीनामा देताना त्यांनी आपल्या आजारपणाचं कारण पुढे केलंय आणि त्यावरून आता धनंजय मुंडे हे टीकेचे धनी ठरलेले आहेत। राजीनाम्यासाठी वैद्यकीय कारण पुढे करणं हे धनंजय मुंडेंच्या असंवेदनशीलतेचं निदर्शन असल्याचं आता बोललं जात आहे। यावर आधारित लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। धनंजय मुंडेंनी राजीनाम्यासाठी दिलं वैद्यकीय कारण। राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंचं ट्विट चर्चेत। मुंडेंच्या वैद्यकीय कारणावरून आता संतापाची लाट। संतोष देशमुखांच्या हत्येमागे धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस असलेल्या वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती। मात्र धनंजय मुंडे राजीनामा काही देत नव्हते। मात्र सोमवारी संतोष देशमुखांच्या हत्येचे अत्यंत संतापजनक फोटो समोर आले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। आपल्या पीएच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असतानाच धनंजय मुंडे यांनी केलेलं ट्विट आता टीकेचं कारण बनलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्यापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालंय। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। त्यामुळं वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर संतापाची लाट पसरलेली आहे। धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमधून राजीनाम्याचं कारण हे वैद्यकीय असल्याचं सांगितलंय। त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत। त्यांच्या सो कॉल्ड सद्सद विवेक बुद्धीला स्मरून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात, सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय रात्रीच सल्ला दिला? धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि निर्घृण हत्येचे फोटो पाहून मन व्यथित झालं असं म्हटलं असलं तरी त्यांनी राजीनाम्याचं दिलेलं वैद्यकीय कारण हे नव्या वादाला कारण तर ठरलंच आहे। पण त्यासोबतच हे वैद्यकीय कारण धनंजय मुंडेंच्या असंवेदनशीलतेचं उदाहरण असल्याची टीका आता चहूबाजूनं होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।